अंधार आहे का इकडे? लाईट लाव ना. तिकडे तू आहेस. माझ्या वेळी चण्याचं पीठ कमी पडलं मम्मीकडे. आमचा पहिला डोसा. हा डोसा आहे. त्या दिवशी एकाने फोटो काढलाय, त्याला पण टीसीने पकडलं. बघ तू किती अनलकी आहेस. हा आता बोल, आता बोल. दक्षा, आज काय डोसे आहेत वाटतं ना? हो. पण हे केलं कधी ग? कधी भिजत टाकलेलं वगैरे काय बघितलं नाही, दिसलं नाही मला. मग तुझं लक्ष असतं का घरामध्ये? कुठे कधी काय मी करते ते? तुला फक्त असं वाटतं की मी आरामच करते. हा, पण ते मिक्सर लावलंच कधी? एवढं सगळं जमलं कधी तुला? बरं आहे, चांगली गोष्ट आहे. बरोबर. त्याच्याबरोबर काय चटणी बिटणी काय करते का? काय नाही का? नुसता खायचा. अच्छा, कोणी खाल्लेला नुसता डोसा? घावणे कर त्याच्यापेक्षा. घावणे त्याच्यात पाणी टाक, असा कळशीभर पाणी टाक त्याच्यात. कळशीभर पाणी टाक, मग ते घावणे होतात. त्याच पिठाचे असतात ते. वा, अंडी पण टाकते का त्याच्यात? गुरुवार आहे आज. अच्छा अच्छा, हेच आहे का ते? हेच आहे का ते मिक्सरला लावलेलं, भिजत टाकलेलं? हा हा, काय लाज शरम वाटते तुला? तर मला दिसलं तिकडे काहीतरी मला पिशवीतलं. तुझ्यावर विश्वास आहे, तेवढं ओळखतो मी तुला. एवढी मेहनत नाही करणार तू. ते पण माझ्याशिवाय. करते मी नेहमी. गप्पा बस. आता मी तुझ्यासाठी राहू दे. माझ्यासाठी एवढी मेहनत नाही करणार तू. मिक्सर ना लावल्यापासून. असू दे, राहू दे. खोटं बोलू नकोस. हो, कर चल. डोशासाठी हा कोणी वापरलेला तवा? नॉनस्टिकच आहे हा. गप्प बस, त्याला रोज रगडत असतो मी. नॉनस्टिक राहिला नसेल तर. पण मला साधा डोसा नाही खायचा आहे. मग मला उत्तप्पम खायचा आहे. हा, मग जा ना. कांदा टाक त्याच्यात चिरून, झाला उत्तप्पम. अजून काय असतं त्याच्यात वेगळं? मग तेच सांगते, जरा कापून दे ना. चले. ए बरं आहे, बरं आहे. तू गप्प बस. तू प्रेग्नन्सीच्या आडमध्ये ना सगळं करून घेतेस माझ्याकडून. नाही, मी आधी करून. माझ्याकडे ऑप्शनच नाही ना. कोणाला सांगूच शकत नाही. हमरा दुःखवा. काय दुःखवा म्हणजे हमरा दुःखवा, आमचं दुःख. तू काय आता भोजपुरी. किती स्मार्ट दिसतोय. बस स्वतःची तारीफ करू नको. दुसरं कोण करत नाही, मला तरी करू दे. अंधार आहे का इकडे? लाईट लाव ना. तिकडे तू आहेस. थोडस माझ्या वेळी चण्याचं पीठ कमी पडलं मम्मीकडे. तेच ना, ताई गोरी आहे ना, तू का काढा. आईच्या वेळी जास्त लाडाची होती ना, तिला हवं तसं याचं चण्याचं पीठ दिलं. चण्याच्या पिठाने घासून काढलं ताईला. आमच्या वेळी मम्मी बोली संपलं होतं. माझ्या वेळी पण, छोट्या भावाच्या वेळी. तुझ्याकडे थँक्यू कमी पडतील, एवढी मदत करतो. बस. सध्या ना माझा हात ना तो दुखतोय, म्हणून मदत करतोय तो. बाकी काय नाही. अरे संध्याकाळची वेळ आहे, लक्ष्मीची वेळ आहे. लक्ष्मी घरात यायची. तुझं हे बोलणं ऐकून ना पळेल ती दरवाजातून. कांदा पण कापता येत नाही का? हा, असं ठीक आहे. असं मदत करतोय म्हणजे काय? म्हणजे कांदा कापण्यासाठी बोलते. लोक बोलतात माहितीये ना की काय ही काय करतच नाही का, हात सगळं करतो का? ते खरंच आहे. सध्या मला अगरबत्ती पण पकडता येत नाही कधी कधी, अशी हालत झाली आहे माझी. म्हणून अक्षय मदत करतो मला. काय नाही, कॅमेरा गुणी बाळ आहे. कॅमेरा बंद झाला ना तर ही मान बरोबर पकडेल. ते पकडायला हात नाही दुखत. नाही, असं रोज नाही होत, पण कधीतरी होतं. डॉक्टर बोलले नॉर्मल आहे, काय करणार होतं. पालक घेऊन आलो. नका चिटकलं पण करतात. थांब पहिलं दाखवूया. नाही, आमचा पहिला डोसा. हा डोसा आहे. उत्तप्पम काय बोलतात? आमचा पहिला डोसा.
असा आमचा पहिला वाला डोसा खतरनाक झालेला आहे, जसं की तुम्ही बघू शकता. हा दुसरा करते. आज उपाशी ठेवणार आहेस का तू? हो, तुला तर उपाशीच ठेवायला पाहिजे. मला तरी वाटतंय तसंच आहे. नाही पण दिसायला चांगलं असावं लागतं ना. असं काय नसतं, असंच असतं, शास्त्र असतं ते. दिसायला चांगल्या असणाऱ्या मुली चांगल्या वागतीलच असं काय नाहीये. वा वा वा. म्हणून तू चांगली वागतेस. चटकन मुली तसं नाही, मुलं पण म्हणजे व्यक्ती. म्हणून मी चांगला वागत नाही ना. तू खडूसच आहेस. मी दिसायला आहे ना भारी एकदम. ब्लॅक ब्युटा बोलतात त्याला. ह्याला डार्क चॉकलेट बॉय बोलतात. बस चॉकलेट बॉय नसतं ते, बस. अति नाही बोलायचं. डार्क चॉकलेट बॉय बोलतात. अति नाही बोलायचं, कमी बोलायचं. आय एम डार्क चॉकलेट बॉय. आता मला 4 लोक ओळखतात माहितीये का, कोणी पण पटेल. 4 लोक ना, मी, मम्मी, पप्पा, बाबा. झाली संपली. 4. कोण कधी तुझ्यासोबत फोटो तर काढत नाही. गप्प बस. त्या दिवशी एकाने फोटो काढलाय, त्याला पण टीसीने पकडलंय. बघ तू किती अनलकी आहेस. आठवतोय ना. बिचारे एक फॉलोअर आलेला, आम्हाला स्टेशनला त्याने बघितला आणि मग फोटो काढला आमच्यासोबत, आणि फोटो काढून जात होता तेव्हा टीसीने पकडलं त्याला. म्हणजे तू असं लोकांना सांगतोयस की तू किती अनलकी आहेस. नाही, तुम्ही काढू शकता तिकीट असेल तर. या अशाने तो कोणीच नाही काढायला ना माझ्या फोटो. बघा झालंय की ना व्यवस्थित. येतं मला जेवण करायला. हा उगाच मला नावं ठेवत असतो. डोसा करणं म्हणजे जेवण करणं नसतं दक्षा. असू दे, पण येतं ना. तू आता काय बोललास मला, तुला काहीच येत नाही. हा दाखव. खराब झालेला, ह्याचे पण तुकडे पडलेत वाटतं. नाही, मी त्याच्यातला तुकडा उचललाय. हा खराब झालाय, पण हा तव्यामुळे झालाय. आमचा तवा जरा खराब झालाय म्हणून. हा कसा तवा बरोबर झालाय. सॉरी, डोसा बरोबर झालाय. तवा बरोबर. बघ आता कसला भारी करतोय ते. असं टाकायचं पीठ, याचं पीठ टाकायचं आणि त्याला असं 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 पसरवायचं. हा, आता बोल. दाखवतो ना मी, दाखवतो का. हा, हे असं 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 पसरवायचं. कसं बघू दे. असं असं कसं जवळून बघू दे जरा. असं असं जोर जोरात पसरवलं की तो डोसा होतो. उगाच मला नावं ठेवतोस. चांगलं केलंय मी, चांगला केलं. अक्षय, तुला माहितीये का, तुझ्यामुळे ना मला सगळे साऊथ इंडियन समजतात. का? तुझं सरनेम जिकडे जिकडे लावते ना मी, तिथे सगळे बोलतात की साऊथ इंडियन आहे का. माझ्याशी कोणी सगळे लोक ना हिंदीमधूनच बोलायला सुरू करतात. आणि तू दिसतोस पण तसंच ना. मेन दिसण्याचं आहे. माझ्या सगळ्या कामावर पण मला तसंच बोलतात. पहिले हिंदीच बोलतात माझ्या बरोबर. प्रभुदेवा सगळ्यांना वाटतं तू प्रभुदेवा आहेस. नंतर बोलतो तरी तू एवढा मराठी कसा काय चांगला बोलतो. बोल मी मराठीच आहे, मालवणीच आहे. हिरो आहे आपण मालवणचा, डार्क चॉकलेट बॉय. हा तू खाऊन बघ, याला जी काय चव असेल ना. हा तू केलायस ना म्हणून. हॉटेल मधला अन्न पण नाही असं बोलतो. आमच्या घरच्या अण्णांनी केलंय. घरच्या अन्नाने केलं. तर अशा रीतीने आम्ही असे डोसे केलेले आहेत, भारी एकदम. आणि चटणी बेकार तिखट झाली आहे. साखर टाक त्याच्यात, खरंच साखर टाक. थोडी तिखट झाली, तुला तरी तिखट लागेल ती. म्हणून तर मी थोडीशीच खाते. सांगा की खरंच मला येतं ना जेवण बनवता. पुन्हा एकदा मी सांगतो, प्रूव्ह करते. पुन्हा एकदा सांगतो, डोसे म्हणजे जेवण नाही, डाळ भात भाजी. ठीक आहे, चालेल, मी ते पण करून दाखवेन. मला येतं जेवण. तू करशील ग, पण खाणारा मीच आहे ना. त्यांना थोडी माहितीये तू काय बनवलंयस आणि काय खाणार आहे ते. चव कशी आहे ती. हे बघ, हे आहे तेच मला जात नाही. हे बघ, तू बाबा शहाण्या 4-5 डोसे खाऊन झालाय. चल वाईंड अप वाला बोलतो. बाय बाय. आम्हाला काही येत नाही बोलायला. आम्हाला फिनिश करता येत नाही ब्लॉग, तो आम्ही आता संपवतो. तू तुम्ही बाय. समजून घ्यालच.